नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आपण नवरात्र स्पेशल अशी साबुदाण्याची खिचडी कशी बनवायची मी तुम्हाला सांगत आहे। हे बघू शकता, मी इथे साबू घेतलेला आहे, हा शेंगदाण्याचा कूट आणि हे उकडलेले बटाटे आहेत, मी 2-4 घेतलेले आहेत सोलून। तुम्हाला कच्चे टाकायचे असतील तर बारीक कट करून टाकू शकता। इथे मी हिरवी मिरची घेतलेली आहे 2-3 आणि हे चवीनुसार मीठ आणि आपल्याला तेल देखील इथे लागणार आहे। चला आता आपण मिरची आणि बटाटो कट करून घेऊ। आता आपण हिरवी मिरची कट करून घेऊया पहिली बारीक। आपण बटाटा देखील असाच कट करून घेऊया। 난 구름 위를 날고 있어 아래엔 간혹 도시가 보이곤 해 그 도시에는 또 다른 बटाट्याची फोडी करून घेतलेल्या आहेत। आता आपण कढईमध्ये तेल टाकून घेऊया। इथं 2 आणि अर्धी पळी तेल टाकलेलं आहे। आता आपण त्याच्यामध्ये हिरवी मिरची टाकून घेऊया। हिरवी मिरची मस्त अशी तळून घ्यायची आहे। थोडंसं आपण त्याच्यामध्ये थोडं मीठ टाकूया। मस्त अशी तळून घ्यायची आहे मिरची। त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये उकडलेला बटाटा जो आहे तो टाकून घेऊया। तो देखील ह्याला परतून घेऊया थोडंसं। आता आपण त्याच्यामध्ये साबुदाणा टाकूया। त्यानंतर शेंगदाण्याचा कूट देखील टाकूया। आता मस्त याला हलवून घेऊया। आता आपण ह्याच्यामध्ये मगाशी थोडं मीठ टाकलेलं, अजून थोडंसं टाकून घेऊया। चवीपुरतंच मीठ टाकायचं आहे। आता ह्याला कमी गॅसवरती मस्त असं 1-2 ते 3 मिनिटं आपण वाफलून घेऊया। अशा पद्धतीने बघूया। आता आपले 2-3 मिनिटं झालेले आहेत। आता आपण त्याला अजून एकदा हलवून घेऊयात। मस्त असं वाफ दिल्याने काय होतं तर आपली साबुदाण्याची जी खिचडी आहे ती मऊ लुसलुसीत एकदम छान अशी होते आणि खायला देखील खूप टेस्टी लागते, अशी निब्बर वगैरे होत नाही। बघू शकता। आता ही आपली साबुदाण्याची खिचडी बनवून अशी तयार आहे। अशाच पद्धतीने आपली साबुदाणा खिचडी बनवून मस्त अशी मऊ लुसलुशीत तयार आहे। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। कमेंटमध्ये नक्की कळवा आजची रेसिपी कशी वाटली तुम्हाला। आता भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये। बाय।